तर आपल्याला काय करायची, प्रोजेक्ट होस्ट करायची. त्यासाठी काय करायचं, लक्ष द्या, आता सर्वांनी लक्ष द्या. प्रोजेक्ट एकदा मी चेक केला, सगळं वर्किंग आहे, हो सगळं वर्किंग होतंय, रन होतंय, सगळं व्यवस्थित चालतंय. मग काय करायचंय आता, की फक्त आपल्याला सीएमडी ओपन करायची. जो काय प्रोजेक्टची सीएमडी आहे ती सीएमडी ओपन करायची. आणि ओपन केल्यानंतर जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला गुगलला सर्च होण्यासारखा बनवण्यासाठी आपल्याला सीएमडी मध्ये एक कमांड राईट करायला लागणार आहे. जसं की मी आज जेवढ्या कमांड राईट करणार आहे त्या सगळ्या कमांड मी काय करतो, एका फाईल मध्ये राईट करतो. जसं की पहिली कमांड असेल आपली npm run build. ही कमांड टाकल्यानंतर आपला प्रोजेक्ट गुगलला सर्च होण्यासारखा होईल. जशी मी ही कमांड टाकतो इथे बघा सीएमडी मध्ये npm run build आणि एंटर बटन क्लिक केलं तर इथे बघा काहीतरी प्रोसेस होते, बिल्ड क्लायंट एन्व्हायरमेंट फॉर प्रोडक्शन लेवल. आणि तुमचं कंप्लीट झाला तर तुमच्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होईल. म्हणजे जो आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट गुगलला डिप्लॉय करण्यासाठी तयार झालाय तयार. डन. स्टेप 1 कम्प्लीट. सेकंड स्टेप, रेकॉर्डिंग तुम्ही पाहून करू शकता. ओके, सेकंड स्टेप, तर गुगलला यायचं. गुगलला आल्यानंतर इथे github.com सर्च करायची. काय करायची, github.com सर्च करायची. आता मी तुम्हाला सांगणार नाही की गिटहबचं अकाउंट कसं क्रिएट करायचं, कारण तुम्हाला इंस्टाग्रामचं अकाउंट कसं क्रिएट करायचं मी नाही सांगितलं. मग त्याच प्रकारे तुम्हाला गिटहबचं अकाउंट तुम्हाला स्वतः क्रिएट करायचं. जास्त कॉम्प्लिकेट काहीच नाहीये. तुमचा ईमेल आयडी, नाव, मोबाईल नंबर आणि 2 OTP लागतील किंवा 1 OTP, बस अकाउंट तयार झालं. आणि अकाउंट तयार झाल्यानंतर तुम्ही अशा काहीतरी पेजला येता. ऑनलाईन मध्ये मला सांगा, तुमच्यापैकी कुणाचं गिटहबला अकाउंट नाही त्यांनी हात वर करा फक्त. मला पण कळून द्या किती जणांचं अकाउंट नाहीये. ज्याचं नाही त्यांनी हात वर करा. गिटहबला अकाउंट ऑनलाईन मध्ये सर्वांचं आहे. व्हेरी गुड, काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही ह्या पेजला येता किंवा तुमचं असं प्रोफाईल पेज दिसत, नाहीतर तुम्ही ह्या पेजला तरी येता. ओके, मग ह्या पेजला आल्यानंतर काय करायचं की तिथे तुम्हाला वरती एक बटन दिसतंय, प्लसचं बटन. सर्वांना दिसतंय, मला पण दिसतंय. त्या प्लसच्या बटनावर एकदा क्लिक करायचं आणि इथे न्यू रिपॉझिटरी नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. आणि इथे काय करायचं, तुमच्या प्रोजेक्टचं नाव राईट करायचं. जसं की मी माझ्या प्रोजेक्टचं नाव राईट करतो. आपल्या प्रोडक्टचं नाव आहे फ्रेश स्मार्ट आणि मी इथे नाव काय देतो, ऑनलाईन, किंवा मी डायरेक्टली फ्रेश स्मार्ट नावाची एक रिपॉझिटरी बनवली. एंटर बटनावर मी क्लिक केलं किंवा स्क्रोल करून इथे क्रिएट रिपॉझिटरी बटनावर क्लिक केलं तर माझ्या पुढे एक असा इंटरफेस ओपन झाला. इथे इंटरफेस ओपन, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. इथं काम झालंय. ओके, नसेल समजलं जस्ट क्लोज. डबल सांगतो मी, एक स्टेप राहिली आपली. तर काय करायचं, तुमचं गिटहबला अकाउंट पाहिजे, ठीक आहे. आता तुम्ही गिटहबला अकाउंट बनवलंय. त्यानंतर काय करायचं, गुगलला यायचं आणि गुगलला सर्च करायचं गिट डाउनलोड. काय सर्च करायचं इथे, गिट डाउनलोड. गिटहब नाही, गिट डाउनलोड. इथे दिसेल गिट इन्स्टॉल फॉर विंडोज, पहिलीच वेबसाईट आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं काही दिसणार नाही, असं दिसेल. ओके, ग्लिच झालंय ते. आणि इथे तुमची कोणती सिस्टीम आहे, विंडोज आहे, मॅक आहे, लिनक्स आहे की अदर कोणते, इथून सिलेक्ट करा आणि इथे तुम्हाला बटन दिसेल किंवा एक टेक्स्ट दिसेल, क्लिक हेअर टू डाउनलोड. ह्या बटनावर जसं क्लिक करता
तर तुमच्या पीसी मध्ये एक EXE नावाची फाईल डाउनलोड होईल. माझ्याकडे ऑलरेडी आहे. त्यानंतर EXE फाईल डाउनलोड केल्यानंतर तुमच्या डाउनलोड फोल्डर मध्ये येईल. जसं की माझ्याकडे ठीक आहे, ह्या प्रकारे अशी कुठेतरी डाउनलोड गिटअप येईल तुमच्याकडे. माझ्याकडे आहे ऑलरेडी, त्यामुळे मी परत नाही करत. जस्ट माझ्याकडे ऑलरेडी असं ठीक आहे. फंडा तर समजलाय. आणि इथे तुम्हाला काहीतरी EXE फाईल दिसेल, त्याच्यावर टॅप करा. नेक्स्ट 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 इन्स्टॉल फिनिश जे काही येईल ते तुम्ही करू शकता. ते केल्यानंतर काय करायचं, एक नवीन CMD ओपन करायची आणि त्या CMD मध्ये कमांड राईट करायची. जसे की ती कमांड राईट करणार आहे, मी लगेच इकडे राईट करतो. गेट हायफन व्हर्जन किंवा -v करायचं. जस्ट CMD मध्ये आलो आणि मी टाकतो गेट -v. तर मला असं आलंय काहीतरी, म्हणजे माझं सक्सेसफुली गिट हे सॉफ्टवेअर काय झालं, इथे इन्स्टॉल झालं.